लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलंय की डिसेंबर जानेवारीचे 3,000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती एकत्रितपणे सोडण्यास सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे। लक्षात ठेवा, आज मंगळवार 13 जानेवारी आहे। संक्रांतीच्या अगोदर एक दिवस पैशांचं वितरण या ठिकाणी सोडणार अशा प्रकारचं परिपत्रक महिला व बाल विकास खात्याला काल सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं होतं। तशा प्रकारे काल सुद्धा अनेक महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण काल झालेलं आहे। ज्या काही महिला आता उरलेल्या आहेत त्यांना आज मंगळवार 13 जानेवारी रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे। लक्षात ठेवा, उद्या संक्रांतीची सुट्टी असल्यामुळे आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, हे तुम्ही अजिबात विसरू नका। काल जवळपास 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारीचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 असं 2 महिन्यांचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत। जर तुम्हाला अजून पण पैसे बँकेच्या खात्यावरती आलेले नसतील तर आज मंगळवार 13 जानेवारी रोजी सर्व महिलांना पैशांचं वितरण होणार आहे, असं स्वतः पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। सरकारने 12 जानेवारी म्हणजे काल आणि 13 जानेवारी म्हणजे आज हे 2 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते आणि तशा प्रकारे काल सुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण झाले। ज्या काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत त्यांना आज पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये बँकेच्या खात्यावरती करून टाका, अशा प्रकारची ऑर्डर सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींचा संक्रांतीचा सण या ठिकाणी गोड झाला आहे, कारण उद्या संक्रांती असल्यामुळे आजच्या आज या ठिकाणी पैशांचं वितरण झालंच पाहिजे, असं एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले। कारण उद्या संक्रांती असल्यामुळे सर्व बँकांना सुट्टी असणार आहे, हे तुम्ही विसरू नका। तसेच सर्व आता महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी जे पैसे वाटतात त्या अधिकाऱ्यांना पण सुट्टी असते, त्यामुळे उद्या अजिबात संक्रांतीनिमित्त पैशांचं वितरण होणार नाही। आजच्या आज पैशांचं वितरण होणार आहे। आज फक्त एकच दिवस आता पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे। हे पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता डीबीटीच्या माध्यमातून आज केले जाणार आहे, त्यामुळे सर्वांनी आज पैसे घेण्यासाठी तयार राहायचं आहे। मेसेज तुम्हाला 2 येणार आहेत। पहिला मेसेज येईल तो म्हणजे आता डिसेंबरच्या 1500चा, दुसरा मेसेज लगेचच पाठोपाठ येईल ते म्हणजे आता जानेवारी महिन्याचा। असं सरकारने जानेवारी डिसेंबर या 2 महिन्यांसाठी जो काय 4,700 कोटी रुपयांचा निधी बँकांना दिला होता त्यापैकी काल 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काल पैशांचं वितरण झालंय। आज राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे। उद्या संक्रांत असल्याने सगळीकडे सुट्टी असणार आहे, तुम्हाला पण चांगलीच माहिती आहे संक्रांतीची सुट्टी असते, त्यामुळे आज या 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण केलं जाईल, अशा प्रकारची ऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिल्याचं बघायला मिळतंय। मुख्यमंत्री काय म्हणालेत तुम्हीच ऐकायचं आहे। बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, आतापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेला। आता बघा लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले ज्या काही लाडक्या बहिणी आता शिल्लक राहिल्या आहेत, ज्यांना संक्रांतीनिमित्त आता जानेवारी डिसेंबरच्या या 2 महिन्यांचे 3,000 रुपये अजून पण काल बँकेच्या खात्यावरती आलेले नाहीत, त्यांनी आज तयार राहायचं आहे। सर्व महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण आज होणार आहे। आता 3,000 रुपये सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4,700 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना वर्ग करण्यात आलेत। ही 100% खरी बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, आत्ताच मुख्यमंत्री साहेब आत्ताच म्हणाले, तुम्ही सुद्धा ऐकलंय की यामध्ये कोणती लाडकी बहीण आता त्या ठिकाणी डिसेंबर जानेवारीच्या हप्त्यापासून शिल्लक राहणार नाही। कोणत्याही लाडक्या बहिणीवर आम्ही अजिबात अन्याय या ठिकाणी होऊ देणार नाही। सर्व महिलांच्या खात्यावरती आज मंगळवारी पैशांचं वितरण होणार आहे। लाडक्या बहिणींनो, उद्याचा वार आहे, तुम्ही लक्षात ठेवा, संक्रांती उद्या आहे आणि उद्या बुधवार आहे। संक्रांतीचा सण असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे, त्यामुळे पैसे बँकेच्या खात्यावरती आता उद्या येणार नाहीत। सर्वच्या सर्व महिलांना आजच पैसे येणार आहेत। सर्व महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा उद्या सुट्टी असणार आहे, त्यामुळे उद्या पैसे अजिबात तुम्हाला येणार नाहीत। आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। आजच्या आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार आहे। कोणी सुद्धा अजिबात या ठिकाणी आता शिल्लक राहणार नाही। काल जवळपास 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेमध्ये वर्ग करण्यात आलेत।
एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हे सांगितलंय की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला संक्रांतीचे हे काय गिफ्ट आहे जे 3,000 रुपये आज तुम्हाला सोडण्यात येणार आहेत, तर ते काढून तुम्ही पटकन तुम्हाला साडी वगैरे तुम्ही गिफ्ट घेऊ शकता किंवा काही पण तुमच्या मनाने घ्या। जशा प्रकारे आम्ही शब्द दिला होता तशा प्रकारे आम्ही 3,000 रुपये या 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। आज मंगळवार आहे, 13 जानेवारी आहे। सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार या ठिकाणी गोड झाल्याचं बघायला मिळतंय। तुम्हाला माहिती आहे काल सोमवारी जे पैशांचं वितरण झालं तर ते कोणत्या टायमाला झालं, तर लक्षात ठेवा, काही बहिणींना काल सकाळी पैसे आलेत, काही बहिणींना दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे आले, काही बहिणींना रात्री सुद्धा पैसे आल्याची माहिती स्वतः या ठिकाणी महिलांनी आम्हाला या ठिकाणी सांगितल्याची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिलांना डायरेक्ट सांगून टाकलंय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, केवायसीची अट जी आहे तर ती आम्ही रद्द करून टाकल्या, कारण संक्रांतीच्या निमित्त सर्व लाडक्या बहिणींना संक्रांतीचे गिफ्ट सरसकट सर्व लाडक्या बहिणींना द्यायचं आहे। त्यामुळे केवायसीची अट जी आहे तर ती सरकारच्या माध्यमातून रद्द करून टाकल्या। त्यामुळे केवायसी तुम्ही केली असेल तरी पण तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत आणि केवायसी अजून तुमची बाकी राहिली असेल तरी सुद्धा 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला मिळणार आहे। नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असेल तरी सुद्धा 3,000 मिळणार आहेत आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल तरी सुद्धा 3,000 रुपये मिळणार आहेत। केवायसीची अट मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या। स्वतः मुख्यमंत्री साहेब केवायसी अट रद्द केल्याची माहिती काय दिलीत तुम्ही ऐकायचं आहे। केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2,215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित। लाडक्या बहिणींनो, आता तुमचं टेन्शन पूर्णपणे संपलंय, कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आताच पत्रकारांना बोलताना सांगितले की डिसेंबर जानेवारी या 2 महिन्यांचा जे काय 3,000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यासाठी केवायसीची अट सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्या, थांबवण्यात आल्या। त्यामुळे कोणी सुद्धा काळजी करू नका, सर्वांना पैशांचं वितरण आज या 12 जिल्ह्यांमध्ये मंगळवारी 13 जानेवारी रोजी आता करण्यात येणार आहे। आता प्रत्येकाला मागच्याच महिन्यामध्ये काळजी लागली होती की केवायसी आमची झाली नाही, केवायसी मुळे आता येईल का नाही, तर ती अटच रद्द केली असल्यामुळे आता सर्वांना पैसे वितरणासाठी मार्ग मोकळा झाला आहे। नेमका आज पैसे किती वाजता येणार आहेत, कारण महिलांना खूप आता आतुरता लागली आहे, कारण महिलांना खूप प्रतीक्षा करावी लागत आहे, परंतु आज कोणी सुद्धा शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं वचन आता सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं बघायला मिळतंय। लक्षात ठेवा, काल जशा प्रकारे डीबीटीच्या माध्यमातून पैसे आलेत तशाच प्रकारे आज सुद्धा मंगळवारी 13 जानेवारी रोजी पैशांचं वितरण होणार आहे। लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण उद्या संक्रांतीचा सण आहे। सर्व बँकांना, सरकारी अधिकाऱ्यांना सुट्टी असते, त्यामुळे आज किती वेळ लागला तरी चालेल, रात्र झाली तरी चालेल, परंतु सर्व महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण झाल्याशिवाय बँका बंद करू नका अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या। लक्षात ठेवा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण होणार आहे ते म्हणजे काल जशा प्रकारे 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण बँका उघडल्या पहिल्या टप्प्यामध्ये झालं, म्हणजे सकाळी 10 वाजता बँका उघडल्यावर काल पैशांचं वितरण सुरू झालं, तशा प्रकारे आज पैशांचं वितरण होणार आहे। सकाळी बँका उघडल्या आहेत, अनेक महिलांना पैसे खात्यात पडू लागल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने आता सांगितलं कालच होतं की 3 टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत आणि तशा प्रकारे या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज महिलांना मंगळवारी आता जमा होऊ लागलं आहे। आता बघा महिलांनो, तुम्हाला दिवसभरामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार की या ठिकाणी रात्री होणार हे सुद्धा आता बघणं महत्त्वाचं आहे, कारण दिवसभरामध्ये पैशांचं वितरण काल सुद्धा झालंय। काही महिलांना वाट बघत होत्या, त्यांना काल रात्री सुद्धा पैशांचं वितरण झाल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे 3,000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला आज दिवसभरामध्ये कधी पण येतो किंवा रात्री येतो। तशाच प्रकारे आज तुम्हाला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पहिल्या 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं असणार आहे। त्यानंतर आता दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल आणि जर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पण पैशांचं वितरण झालं नाही तर मात्र आता संध्याकाळी म्हणजे 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर दिल्या। यामध्ये विशेषतः
स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या सगळ्यात मोठ्या बँका ज्या आहेत यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आज पैशांचं वितरण या 12 जिल्ह्यामध्ये आता होणार आहे। ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा सांगून टाकलंय की आज या ठिकाणी वार मंगळवार आहे, पैशांचं वितरण करून टाका, कारण उद्या जर तुम्ही लेट केला तर बुधवार संक्रांती निमित्त सुट्ट्या असणार आहेत, त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाका असं सांगण्यात आलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितले की कोणतीही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, रात्र लागली तर चालेल, परंतु आज पैशांचं वितरण आता मंगळवारी 13 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे। आता काय सांगितलंय की काल महिलांना पैशांचं वितरण करण्यासाठी आता सर्व्हर डाऊन आला, त्यामुळे रात्रीत सुद्धा पैसे आलेत, त्यामुळे काही महिलांना दिवसभरामध्ये पैसे येतील, काही महिलांना आता रात्री 1 वाजतील, परंतु आज सर्व महिलांच्या खात्यावरती संक्रांतीनिमित्त 3000 रुपये पोहोचलेले आहेत। आता 12 जिल्ह्यांची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। मग ते 12 जिल्हे कोणते आहेत लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, सध्याला नंदुरबारमध्ये महिलांची पैसे काढण्यासाठी रांग लागल्याचं पाहायला मिळतंय। अधिकृत बातमी आल्या आत्ताच 5 मिनिटापूर्वी, आता पैसे काढण्यासाठी महिलांची रांग लागल्याची बातमी काय आली आहे का? बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। तर आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळालेले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। आत्ताच तुम्ही पाहिलं आहे, मंगळवार लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं बघायला मिळतंय। महिला पैसे काढून आता पैठणी, आता काळ्या कलरच्या साड्या सुद्धा घेत असल्याचं पाहायला मिळतंय। एक सुद्धा लाडकी बहीण आता शिल्लक राहणार नाही। सर्व महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये आता बँकेच्या खात्यावरती पोहोचलेले आहेत। मग तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। सरकारने आज राहिलेल्या शेवटच्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचं ठरवलंय। सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, कारण उद्या संक्रांतीचा दिवस आहे, त्यामुळे संक्रांतीच्या अगोदर जे काय तुम्हाला पैसे देण्याचं सरकारनं ठरवलंय तर ते आजच्या आज या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचा जिल्हा कोणताही समजणार नाही आणि तुम्हाला नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत हे समजणार नाही। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 12 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत, म्हणजेच एकाच वेळी एकत्र 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होत नसतं, म्हणून 4-4 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत। यामध्ये पहिला गट वाटप होणार आहे सकाळी 10 वाजता, बँका उघडल्या आहेत। 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महिलांना पैशांचं वितरण होत असेल आणि त्यानंतर जर सकाळच्या टप्प्यामध्ये झालं नसेल तर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा गट वाटप करण्यात येईल आणि दुपारच्या टप्प्यामध्ये पण झालं नसेल तर आज मंगळवारी शेवटचा टप्पा 3रा गट आहे, तर तो संध्याकाळी 7 ते रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत पैशांचं वाटप होईल, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आज मंगळवारसाठी आता जिल्ह्यांची 12 जिल्ह्यांची यादी आता सांगून टाकली आहे। लाडक्या बहिणींनो, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात खाते असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत। बँकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगून टाकले, पैसे बँकेत गेल्याशिवाय बँक बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे उद्या सर्व बँकांना तुमच्या सुट्ट्या असणार आहेत, संक्रांतीचा दिवस असणार आहे, त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। या 12 जिल्ह्यातील सर्व 140 तालुके बघा, 12 जिल्ह्यातील 140 तालुके या ठिकाणी निवडण्यात आलेत। 140 तालुक्यामध्ये तुमचा तालुका असणं गरजेचं आहे। गोरगरीब आणि गरजू महिला ज्या आहेत त्या पैशांची खूप त्यांनी वाट बघितलेली असते, त्यांना खूप पैशांची गरज असते, कारण त्यांचा संक्रांतीचा सण या ठिकाणी आज 100% गोड होणार आहे। त्यांची आज मंगळवारी लॉटरी लागणार आहे। मग आता रात्रीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येणार का, दिवसाच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत का, दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत? सविस्तर माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ महिलांनी शेवटपर्यंत बघायचा ही विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी केल्याचं बघायला मिळतंय। आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे, हे पैसे आता नेमका आता कोणाकोणाला मिळणार आहेत, कारण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांची संख्या जर बघितली तर 1,40,00,000 लाडक्या बहिणी आहेत। त्यापैकी फक्त आणि फक्त 40 लाख महिलांना
आज मंगळवार 13 जानेवारी रोजी पैशांचं वाटप सुरू झालंय। यामधील मागील 40 लाख महिलांना काल सोमवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झाले। उरलेल्या 40 लाख बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला पुढील एका तासांच्या आतमध्ये या 12 जिल्ह्यातील आता महिलांना 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला बघायला मिळणार आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमकं सर्वांनाच मिळणार का आणि आज मंगळवार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार? आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, हे तुम्ही विसरू नका। उद्या संक्रांतीचा सण असल्यामुळे सुट्टी आहे बँकांना, त्यामुळे आजच पैसे आता वितरण होणार आहेत। त्यातच आता महिलांनी आम्हाला प्रश्न विचारलाय की डिसेंबर जानेवारीचे जे 3000 रुपये आज सोडण्यात आलेत तर ते सर्वांनाच मिळणार का? तर बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की आम्ही 1,40,00,000 लाडक्या बहिणीपैकी 60 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या आहेत। त्यांना नोव्हेंबरचा हप्ता अनेकांना सोडलेला देखील नाही आणि काहींना सोडलाय, परंतु डिसेंबर जानेवारीचा हप्ता जो आहे, जो आज तुम्हाला मंगळवारी 13 जानेवारी रोजी सोडण्यात आलाय, तर तो अनेक महिलांना या ठिकाणी आता मिळणार नाही आहे असं देखील सांगण्यात आलंय। मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये मिळणार नाहीत याची देखील अपडेट पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये आता या ठिकाणी महिलांनो समजून घेऊया। कारण सरकारच्या माध्यमातून 60 लाख लाडक्या बहिणी आता डिसेंबर जानेवारी या 2 महिन्यांसाठी अपात्र करण्याची आल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याने दिल्याचं बघायला मिळतंय। मग त्या 60 लाख लाडक्या बहिणी कोणत्या आहेत हे पण तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये आता सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे, अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। उद्या संक्रांतीचा दिवस असल्याने आता आजच्या आज पैशांचं वाटप सर्व महिलांच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। भलेही आज रात्रभर पैशांचं वाटप होईल, परंतु सर्वांना पैशांचं वितरण होईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं बघायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला प्रकार अशा लाडक्या बहिणीचा आहे ज्यामध्ये 5.5 लाख लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी डिसेंबर जानेवारी या महिन्यांचा 3000 रुपयांचा हप्तापासून अपात्र केल्याची माहिती येत आहे। ती म्हणजे तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे 7/12 आता सरकारच्या माध्यमातून मागच्याच महिन्यामध्ये चेक करण्यात आलाय। यामध्ये सरकारने हे चेक केले की तुम्ही श्रीमंत महिला आहात का, यासाठी पुरावा म्हणून आता 7/12 तुमच्या नवऱ्याचा किंवा वडिलांचा चेक करण्यात आलाय। म्हणजे तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा 7/12 चेक केलेला आहे आणि तुमचं लग्न झालेलं नसेल तर वडिलांचा 7/12 चेक केलेला आहे। यामध्ये अशा महिला आढळून आलेत आणि ज्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त शेती आहे त्यांना डायरेक्ट डिसेंबर जानेवारी महिन्यासाठी अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः सरकारच्या माध्यमातून आता समोर आल्या। त्यांना अजिबात 1 रुपया सुद्धा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। बघा, पहिली अट तुमच्या लक्षात आली का? बघा, जर तुमच्या घरामध्ये तुमची जमीन 10 एकरपेक्षा आता कमी असेल तरच तुम्हाला डिसेंबर जानेवारीचे आज मंगळवारी 13 जानेवारी रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, काल पैशांचं वितरण झालेलं आहे। आज राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण या 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच करण्यात येऊ लागले। उद्या अजिबात पैशांचं वितरण होणार नाही, कारण उद्या संक्रांतीचा दिवस आहे आणि संक्रांतीचा दिवस असल्याने सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना, पैसे सोडणाऱ्या महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना आता पैसे सोडण्यासाठी सुट्टी असते, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे। त्यामुळे आज मंगळवार 13 जानेवारी रोजी कोणकोणत्या 12 जिल्ह्यातील 140 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण महिलांना होणार आहे हे देखील पुढे सांगणार आहे। परंतु यासाठी दुसरी अट कोणती लावण्यात आल्या हे देखील तुम्ही समजून घ्यायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरी अट जी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ज्यावर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे, तुम्हाला टेन्शन कमी होणार आहे, ते म्हणजे सरकारच्या माध्यमातून खूप मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी करण्यात आल्या। ती म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तरी सुद्धा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता, जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे आणि नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यावरती आले नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये नोव्हेंबरचे, डिसेंबर जानेवारीचे 3000 असं 4500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। आता या 2 अटीमध्ये तुम्ही तर पास झाला। आता त्यानंतर तिसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। तिसरी आणि चौथी अट जर तुम्ही व्यवस्थित नाही बघितली तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे। कारण चौथी जी अट लावल्या त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या खातेधारकांसाठी लावण्यात आले आहे। त्यामुळे ती अट कोणती आहे ते पण समजून घ्या। आता या ठिकाणी तिसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती तुम्हाला सांगत आहे, सर्वांनी कान देऊ नका। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण माहित आहे
आधार कार्ड तुम्ही बँकेच्या खात्याला जोडलंय, परंतु अनेक महिलांनी काय केले, आधार कार्डवरील जो काय पत्ता आहे तर तो आता चुकीचा दिला असल्याचं महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महिलांना आता भीती होती की या आधार कार्डाच्या पत्त्यावर आता अंगणवाडी सेविका आमच्या घरापर्यंत पोहोचतील आणि आम्हाला या ठिकाणी त्रास देतील, आम्हाला अपात्र करतील आणि तशाच प्रकारे एक काळं आता वाईट घडलंय। ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आधार कार्डवरील पत्ता अनेक महिलांनी चुकीचा दिलाय, त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण अजिबात डिसेंबर जानेवारीचे सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार नाही। कारण आधार कार्डवरील पत्ता तुम्ही बरोबर द्यायला पाहिजे होतं, कारण मागच्याच महिन्यामध्ये KYC जी प्रक्रिया चालू होती तर त्यावेळी अंगणवाडी सेविका तपासणीसाठी तुमच्या घरी आल्या होत्या। त्यावेळी तुम्ही जर त्या आधार कार्डवरील पत्ता जर चुकीचा दिला असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात होणार नाही। आता तुम्हाला सांगत आहे, आता या 12 जिल्ह्यातील टोटल आता 140 तालुके कोणते आहेत, आता या 12 जिल्ह्यातील 140 तालुके कोणते आहेत पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। आज रात्री आता 12-1 वाजले तरी सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणते आहेत आणि त्या 12 जिल्ह्यातील 140 तालुके कोणते आहेत, आता तुम्ही कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगण्यात आला अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये टोटल 7 तालुके आहेत, अकोला, अकोट, तेल्लार, पारतूर, त्या ठिकाणी बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या भागामध्ये आता महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, अमरावती, भातुकली, नांदगाव, कोंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा। त्यानंतर अहिल्यानगरमध्ये बघा त्या ठिकाणी अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा, पाथर्डी। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूमी, वाशी, परांडा। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर या भागातील महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे जळगाव, यामध्ये चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोळा। त्यानंतर जालना जिल्ह्यातील कोणला पैशांचं वितरण होणार आहे, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद। त्यानंतर पुढचा जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील महिलांना 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करून ठेवा, KYC करून ठेवा, नक्कीच तुम्हाला पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।